वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्राम दैवत भगवान की जय। संगमेश्वर महादेव की जय। वाल्मीकिश्वर महादेव की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय
वसिष्ठ सोमनाथं च श्रीशल्य मल्लिकार्जुनम् उज्जयनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम्। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। परल्यं वैजनाथं च डाकेन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। जय भोले। स्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हातवरती टाळी टाळी जय भोले। नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। शिव शिव बोलो नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः पार्वती पतये शिव हर 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 हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वालवड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान संगमेश्वर शंभू महादेव भगवान वाल्मिकेश्वर शंभू महादेव यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आईवडील
या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य गुरु माऊलीसह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून या वालवड नगरीचे वैभव तथा या महाशिवरात्री पर्व काळामध्ये त्रिवेणी संगमाचं स्नान या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून प्राप्त करून देत असलेले या सप्ताहाचे सर्वे सर्वा शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती मन्मथप्पा स्वामी महाराज वालवडकर तथा जप अनुष्ठान अधिष्ठाते शिवभक्त परायण सौभाग्यवती सुनंदाताई मन्मथप्पा स्वामी महाराज या दोन्हीही शिवम पार्वती समान माहेश्वर दाम्पत्याच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये उपस्थित आपण सर्व सद्भक्त मंडळी माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण तथा शिव महापुराण कथा सोहळा महाशिवरात्री पर्व काळ शिवक्षेत्र वालवड वर्ष 11वे दिवस 6वा या महाशिवरात्री पर्व काळामध्ये शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती मन्मथप्पा स्वामी महाराज तथा या सप्ताहाची सर्व सप्ताह संयोजन समिती तथा ग्रामस्थ मंडळी यांनी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना या शिवकथेचं ज्ञान अमृत प्राप्त करून दिलेला आहे। महाशिवरात्रीचा पर्व काळ त्रिवेणी संगमाचं स्नान आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे। या सप्ताह संयोजन समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन सहकार्य करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी या 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये महाप्रसादाची सेवा देणारे शिवभक्त परायण दत्ता शिवदास पाटील परिवार, शिवभक्त परायण हनुमंत यदा नाईक परिवार, शिवभक्त परायण बिभीषण विठ्ठल देवळकर परिवार, त्याचबरोबर या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी,
या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या अखंड शिवनाम सप्ताहासाठी विशेष सहकार्य करणारे शिवभक्त परायण यादव पाटील परिवार लेंडाळ तथा माळी परिवार वालवडकर या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त मंडळी, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून स्वच्छता करणारे सर्व सद्भक्त मंडळी, या 7 दिवसीय पर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण सौ श्री गणेश विभूती परिवार संतोष घोंगडे परिवार, त्याचबरोबर या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम लाभत आहे असे ओमकार साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण गणेश दादा अनपट या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये पडद्याच्या पाठीमागे राहून परिचित अपरिचितरित्या आपली सेवा देत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, सिंतवादक तथा गायनाचार्य सूरमणी शिवभक्त परायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, तबला वादक तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, चालत असलेली शिव महापुराण कथा कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलजकर, त्याचबरोबर आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांचं आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपण या भगवान शिव परमात्म्याच्या जीवनामध्ये सतीचा दुसरा अवतार पार्वती या नावाने पत्नी स्वरूपात प्राप्त करून देण्यासाठी, शिव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी आणि त्या महाबलाढ्य तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शिवाचा पुत्र जन्माला यावा यासाठी जी योजना सुरुवात झाली, सतीचा दुसरा अवतार हिमालय राजा व धर्मपत्नी मेणाराणी या दाम्पत्याच्या पोटी या सतीचा दुसरा अवतार पार्वती नावाने कशा प्रकारे झाला या कथा आपण काल 5व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण केलेलो आहोत। पार्वती जन्माचा पाळणाही आपण त्या ठिकाणी संपन्न केलेलो आहोत। हीच माता पार्वती भगवान शिव परमात्म्याच्या जीवनामध्ये पत्नी स्वरूपामध्ये प्राप्त होण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचा व्रत करेल, कोणत्या कोणत्या प्रकारच्या महिन्याची पूजा करेल, कोणत्या कोणत्या प्रकारचे उपवास करेल आणि त्या त्यागी वैरागी महादेवाला दुसऱ्यांदा आपला पती म्हणून स्वीकारेल या कथा आपल्याला श्रवण करायच्या आहेत। खरं तर महादेवाला लग्न करायचंच नव्हतं, संसारामध्ये पडायचं नव्हतं, एकटा जीव सदाशिव त्या ठिकाणी राहायचं होतं। पण गेल्या वर्षी आपण या सती मातेनं भगवान शिव परमात्म्याला वनामध्ये जाऊन हजारो वर्ष तपश्चर्या करून
या त्यागी वैरागी महादेवाला आपलंसं करून घेतलं। महादेवाला या संसाराच्या बंधनामध्ये सर्व देवी देवतांनी बांधलं। महादेव नको नको म्हणता सगळ्या देवी देवतांनी योजना केली आणि शिवसतीचा विवाह सोहळा लावला। पण झालं काय? या सतीचा दक्षाच्या यज्ञस्थळी अपमान झाला म्हणून सतीने आपला देह त्याग केला आणि नंतर त्याच सतीचा दुसरा अवतार पार्वती या नावाने झाला। कशासाठी? एकीकडे तारकासुराने वरदान मागून घेतलेलं आहे की शिवपुत्राच्या हातूनच माझा वध व्हावा, इतर कोण्याही देवताच्या, कोण्याही राक्षसाच्या, कोण्याही दानवाच्या हातून माझा वध होता कामा नये, वरदान मागून घेतलं। एकीकडे देवांना दुःख आहे, महादेवाचा आता विवाह होईल का? महादेव विवाहासाठी तयार होतील का? आणि याच शिव आणि शक्ती या दाम्पत्याच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तोच या महाबलाढ्य तारकासुराचा वध करेल, याची चिंता लागली। आता एकीकडे महादेव ध्यानस्थ झालेले, सतीच्या दुःखामध्ये, सतीच्या विरहामध्ये भगवान शिव परमात्मा दुःखी होऊन कैलासामध्ये ध्यान लावून बसलेले आहे। एकीकडे तारकासूर सर्व देवी देवतांचा छळ करू लागलेला आहे, त्रास देऊ लागलेला आहे। आता देवी देवतांना चिंता लागलेली आहे। एकीकडे भगवान शिवाचा विवाह लावून हा शिवाचा पुत्र जन्माला कधी येईल आणि हाच पुत्र तारकासुराचा वध करेल आणि सगळ्या देवी देवतांना या महान संकटातून तो शिवपुत्र मुक्त करेल, याची सगळेजण वाट पाहू लागले। आता महादेवाला कोण विनवणार दुसऱ्यांदा? पहिल्यांदा महादेवाने ऐकलं, ब्रह्मदेवांचं विष्णुदेवांचं ऐकलं आणि विवाह केला। झालं काय? धर्मपत्नी जीवनातून निघून गेली। संसारातला एक चाक पत्नी आहे, एक चाक पती आहे। दोन्हीतला एकही चाक जर निसटला ना तर संसार उघड्यावरती पडतो, संसारामध्ये दुःख यातना येतात, संसार उघडा पडतो। त्याच अनुषंगानं सतीच्या विरहामध्ये भगवान शिव परमात्मा कैलासामध्ये ध्यानस्थ झालेले आहेत। भगवान शिव कोणाची भेट घेत नाहीयेत, कोणाला बोलत नाहीयेत, कोण्या शुभ कार्याला जात नाहीयेत, ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसलेले आहेत। एकदा सर्व देवी देवता नंदीगण महादेवांना विनवण्यासाठी आलेले आहेत। महादेवा, या ठिकाणी दुःख व्यक्त करू नका, तुमच्या जीवनातील तुमची अर्धांगिनी सती माता सोडून गेलेली आहे ना, पण आमची आई आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। तुमची धर्मपत्नी तुम्हाला भेट देण्यासाठी परत येणार आहे। तुम्ही ध्यान सोडा आणि या भक्ताचं कल्याण करण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा। महादेवांनी ठरवलं, सतीच्या विरहानंतर मी या कैलासामध्ये ध्यानमग्न अवस्थेमध्ये झालो तरी सुद्धा मला इथं कोणी ध्यान करू देत नाही, म्हणून महादेवांनी कैलासातलं ध्यान सोडलं आणि हिमालय नावाच्या पर्वताच्या पायथ्याला आले, जिथं ऋषी मुनी गंधर्व किन्नर्व साधू संत त्या हिमालयाच्या पायरीला येऊन ध्यानधारणा करून या ठिकाणी या शिवभक्ती शिवपदाची मोक्षाची प्राप्ती करून घेतात। त्या हिमालयाच्या पायथ्याशी एकांतामध्ये तपश्चर्या करणाऱ्या भक्ताला धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते। असा विशाल असा उत्तुंग असा सुंदर तो हिमालय पर्वत आहे, ज्या पर्वतामध्ये हजारो ऋषी मुनींनी त्या ठिकाणी ध्यान लावून आपल्या शिवपदाची प्राप्ती करून घेतलेली आहे। आणि त्याच हिमालयाच्या पायरीला भगवान शिव परमात्मा तपश्चर्या करण्यासाठी आलेले आहेत। देवी देवतांना दुःख वाटलं, महादेव आता कैलास सोडून निघून गेले, महादेवाला आता या विवाहासाठी कोण तयार करणार? सगळ्या देवी देवतांना चिंता लागली। तारकासूर तिकडे खूप माजलेला आहे, सगळ्या देवी देवतांचा छळ करू लागला आणि एकीकडे या हिमालयाच्या पर्वतावरती जो हिमालय राजा आणि मेणाराणी यांचा संसार सुरू आहे। चिमुकल्या मुलीचा काल जन्म झाला, पार्वती नावाने ती मुलगी जन्माला आली आणि ब्रह्मदेव
या हिमालय पर्वतामध्ये पोहोचलेले आहेत। विष्णुदेव, सप्त ऋषी आदी देवी देवता या पाळण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। पाळण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर पार्वती नावाने नामकरण सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व देवी देवता आपापल्या नगरीला गेलेले आहेत, पण ब्रह्मदेव मात्र भविष्य सांगण्यासाठी त्याच ठिकाणी थांबले। ब्रह्मदेवांनी या पार्वतीचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि हिमालय राजाला भविष्य सांगू लागले। हिमालय राजे, तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुमचं परम भाग्य आहे, कारण ही पार्वती म्हणजे साधारण कन्या नसून सतीचा दुसरा अवतार, जगदंबा मातेचं स्वरूप म्हणून या पार्वतीचा अवतार तुमच्या कुळामध्ये तुमची कन्या म्हणून झालेला आहे। तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुमच्यासारखा कुणीच भाग्यवान नाही, कारण साक्षात जगतजननी जगदंबा माता सतीचा अवतार घेऊन तुमच्या घरामध्ये जन्माला आलेली आहे। हिमालय राजा, या पार्वतीचा अवतार कशासाठी झालेला आहे? महादेवाच्या जीवनामध्ये धर्मपत्नी होऊन याच धर्मपत्नीच्या उदरामध्ये एका सुंदर रत्नाचा जन्म होईल आणि तोच रत्न, तोच मुलगा या महाबलाढ्य तारकासुराचा वध करेल। कारण मीच तारकासुराला वर दिलं होतं, कोणतं? भगवान शिवाचा पुत्रच तुझा वध करू शकेल, दुसरा तुझा कुणीच वध करू शकणार नाही। आणि ते वरदान देवी देवतांना घातक ठरलेला आहे। हा तारकासूर सर्व देवी देवतांचा छळ करून स्वर्गावर राज्य करीत आहे। असंच काही काळ चालू राहिलं तर दानवांचं राज्य येईल आणि ही सृष्टी वाम मार्गाने वाटचाल करेल, या सृष्टीचा विनाश होईल। याच्यासाठी आम्ही योजना केलेली आहे। हिमालय राजे, तुम्ही या पार्वतीचा तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करा। याच पार्वतीच्या पोटी जन्माला येणारा षडानन त्या तारकासुराचा वध करेल आणि सर्व देवी देवतांना या सृष्टीला त्या संकटातून मुक्त करेल। मग हिमालय राजाला भविष्य सांगू लागले। ही जी पार्वती आहे ना, हीच सती आहे। ही पार्वती लहानाची मोठी होत असताना या पार्वतीला स्वप्न पडायला लागतील, स्वप्न, आणि स्वप्नामध्ये असा एक देव येईल, तोच देवांचा देव महादेव असेल आणि तो स्वप्नातील देव या पार्वतीचा पती होईल। पुढे जसं जसं पार्वती लहानाचं मोठी होऊ लागली तसं तसं या पार्वतीनं भगवान शिवाच्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपलं मन व्यथित करावं, कारण पार्वतीच्या मनामध्ये फक्त आणि फक्त महादेव बसलेले आहेत। ही पार्वती जसं जसं लहानाची मोठी होईल, या पार्वतीचा खेळ असेल शिवलिंग बनवणं आणि त्या शिवलिंगाची पूजा करणं, हाच त्या पार्वती मातेच्या जीवनाचा खेळ असेल। अन्यथा आता कलियुगामध्ये जन्माला आलेल्या मुलींचा खेळ काय असतो? चिपेऱ्याचा खेळ, लंगडीचा खेळ, गजग्याचा खेळ, चंपाचा खेळ, बरेच खेळ आपल्या या तरुण मुली खेळत असतात। पण पार्वतीच्या जीवनातील खेळ कोणता असेल तर शिवाचं शिवलिंग बनवणं, त्या शिवलिंगाची पूजा करणं, काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण, या अनुषंगानं काया वाचा मन त्या शिवलिंगाला समर्पित करून ही पार्वती महादेवाची सेवा करेल, पूजा करेल। पुढे भविष्य सांगू लागलेले आहेत। तुम्ही जरी विचार केला ना, या पार्वतीला महादेव सोडून दुसरा पती निवडण्याचा, म्हणजे तुमचा जावाई दुसरा तुम्ही निवडण्याचा विचार जरी केला तर तो विचार व्यर्थ जाईल, कारण ही पार्वती महादेवाला सोडून कोणाशी विवाह करणार नाही, कारण हिच्या मनामध्ये फक्त महादेव बसलेले आहेत। महादेवासाठीच या पार्वतीचा दुसरा अवतार झालेला आहे। त्यामुळं तुम्ही दुसरा विवाह किंवा दुसरा जावाई शोधण्याचा प्रयत्न करू नका। जरी तुम्ही ठरवलंच दुसरा जावाई करायचा तर पार्वती दुसऱ्या मुलाशी विवाह करणार नाही। निर्गुण स्वरूपातील महादेवा पार्वती माता तपश्चर्येच्या बळावर प्रसन्न करून घेतील, तुम्ही निश्चिंत राहा, एवढं भविष्य सांगून ब्रह्मदेव ब्रह्मलोकात आलेले आहेत। ब्रह्मलोकामध्ये आल्याबरोबर
सगळ्या देवी देवतांनी पुन्हा चर्चा केली, कधी एकदा महादेवाचा विवाह होईल. बघता बघता बराच काळ, बरेच वर्ष उलटून गेले. हिमालय राजाला कळालं की आपल्या हिमालयाच्या पायथ्याशी भगवान शिव परमात्मा ध्यान लावून बसलेले आहेत. हिमालय राजा, धर्मपत्नी मीनाराणी दोघेही दाम्पत्य हिमालयाच्या पायरीला आले. भगवान शिव ध्यानस्थ आहेत. दोघांनी मिळून महादेवाला साष्टांग नमस्कार घातला. महादेवाची स्तुती करू लागले. महादेवा, तुमचं स्वरूप, तुमची किमया, तुमची काही जी लीला आहे ती आगाध आहे. तुमचं स्वरूप आम्ही ओळखू शकत नाही, तुमच्या लीला आम्ही ओळखू शकत नाही. आणि तुम्ही आमच्या या हिमालयाच्या पायरीला ध्यान धारणा करण्यासाठी आलात, हे आमचं परम भाग्य आहे. आमची ही भूमी धन्य धन्य त्या ठिकाणी झालेली आहे. आणि महादेवा, तुम्ही या ठिकाणी ध्यान धारणेसाठी आलात, आम्ही रोजच तुमच्या दर्शनाला येणार. एक विनंती आहे महादेवा, आमची एक सुंदर कन्या आहे पार्वती, तिला तुमच्या पूजनासाठी आम्ही घेऊन येता येईल, तुमची परवानगी आहे? महादेवांनी सांगितलं, स्त्रीचा स्पर्श सुद्धा आता माझ्या जवळ नको म्हणाले. कारण महादेवाला कळालं होतं, जी आपली धर्मपत्नी होती सती, ही आपल्याला सोडून गेलेली आहे. त्या विरहामध्ये महादेव ध्यानमग्न अवस्थेमध्ये झालेले आहेत. महादेवांनी ठरवलं, आता कोण्याच मुलीचा, कोण्याच स्त्रीचा मला सहवास नको. तुम्ही जोडी दाम्पत्य पूजेसाठी येऊ शकता, पण मुलीला आणू नका, मुलीला आणू नका. ब्रह्मदेवांनी तर सांगितलं होतं, माता पार्वतीचा अवतार भगवान शिवासाठी झालेला आहे. एकीकडे महादेव स्त्रीचा सहवास नको म्हणते आहेत, एकासुराला मारण्यासाठी भगवान शिवाचा विवाह होणं गरजेचं आहे. खूप वेळ, खूप वर्ष त्या ठिकाणी उलटून चाललेले आहेत. या हिमालय राजाने पुन्हा महादेवाचं दर्शन घेतलं आणि आपल्या नगरीला गेले. माता पार्वती शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे हळूहळू लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या. बघता बघता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास अवलोकन केला आणि माता पार्वती विवाहाच्या वयामध्ये आल्या. बघता बघता माता पार्वतीनं शिवाचं शिवलिंग बनवावं आणि त्या शिवलिंगामध्ये आपलं जीवन व्यतीत करावं, त्या शिवलिंगाची पूजा करावं. पार्वती झोपलेली असताना पार्वतीच्या स्वप्नामध्ये एक देव यायचा, जो जटाधारी आहे, जो त्रिशूळधारी आहे, जो डमरूळधारी आहे, ज्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी त्रिशूळ आहे, डमरूळ आहे, गजचर्म धारण केलेला आहे, गळ्यामध्ये नाग आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, कपाळावरती त्रिपुंड्र भस्म धारण केलेला आहे, जटा बांधलेल्या आहेत, जटेमध्ये गंगा आहे, त्या गंगेमध्ये चंद्रकोर धारण केलेले आहे. असा एक देव पार्वतीच्या स्वप्नामध्ये येऊ लागला आणि पार्वतीनं ते स्वप्न आपल्या आईला सांगितलं, आई, माझ्या स्वप्नामध्ये असा एक देव येतो आहे ग, जो जटाधारी आहे, जो त्रिशूळधारी आहे, जो गजचर्मधारी आहे, जो भस्मधारी आहे, जो नागधारी आहे. आईनं ओळखलं, जो स्वप्नामध्ये देव येतोय ना, तो देवांचा देव महादेव आहे. पार्वती, तुझ्या स्वप्नामध्ये जो देव येतोय ना, तो देव दुसरा तिसरा कोणी नसून तुझ्या जीवनाचा होणारा पती राजकुमार देवादिदेव महादेव आहे. पार्वतीला आनंद झाला. पार्वतीला आपला भूतकाळ आठवला की मीच सती आहे, मीच जगदंबा आहे आणि माझा जन्म महादेवाच्या जीवनामध्ये पत्नी म्हणून प्राप्त होण्यासाठी झालेला आहे. या पार्वतीनं आईला विचारलं, आई, जो स्वप्नामध्ये देव येतो आहे ना, निर्गुण निराकार, स्वप्नामध्ये येणाऱ्या देवाला सगुण रूपामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी मला काय करावं लागेल? आईनं सांगितलं, बाळा, गत जन्मामध्ये तू जेवढे तपश्चर्या केल्या तेवढ्याच तपश्चर्या तुला पुन्हा कराव्या लागतील. कारण महादेवाला आता प्रसन्न करून घेणं त्याही पेक्षा अवघड आहे. कारण महादेव अगोदरच सतीच्या विरहामध्ये दुःखामध्ये गेलेले आहेत. महादेवाला पहिलंच विवाह करायचा नव्हता, तरी सुद्धा देवतांच्या सांगण्यावरून विवाह केला आणि झालं काय, सतीनं आपला देह त्याग केला आणि आता त्या महादेवाला जिंकणं म्हणजे खूप अवघड आहे. आईनं सांगितलं, बाळा, तेच महादेव आपल्या हिमालयाच्या पायरीला तपश्चर्येसाठी आलेले आहेत, तप करत आहेत. पार्वतीनं विचार केला,
माझ्या स्वप्नातील राजकुमाराला भेटण्यासाठी मी सुद्धा उद्या तुमच्या बरोबर पूजेला येईन। या हिमालय राजा आणि मीना राणी आई सोबत ही पार्वती सुद्धा फूल बेल भस्म गंध आरतीचं ताट धूप दीप त्या ठिकाणी घेऊन या भगवान शिवाच्या भेटीसाठी आलेली आहे। दोघांनी मिळून या भगवान शिवाच्या चरणाची पूजा केली आणि या हिमालय राजाने महादेवाला त्या ठिकाणी डोळे उघडण्यासाठी प्रवृत्त केलं। महादेवा, आजही आम्ही तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहेत, पण तुमची मर्जी नसताना आम्ही आमची मुलगी पार्वती पूजेसाठी आणलेलो आहोत। महादेवाने डोळे उघडून पाहिलं तर माता पार्वती समोर बसलेल्या आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावर असं तेज भरलेलं आहे। माता पार्वती म्हणजे जगदंबा मातेचं स्वरूप आहे। भगवान शिव परमात्म्याने पार्वतीकडे पाहिलं आणि हिमालय राजाला बोलू लागले, तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही पूजेसाठी येऊ शकता, पण तुमच्या मुलीला उद्यापासून पूजेला आणायचं नाही, कारण मला स्त्रीचा सहवास सुद्धा नको। एवढा राग महादेवाच्या मनामध्ये बसलेला होता, एवढं दुःख दाटलेलं होतं। पार्वती म्हणू लागली, का देवा, मी पूजेला का नाही यायचं? मी पूजेला आल्यानंतर तुमचं मन बदलेल असा तुमचा विचार आहे का? अशी तुमची भावना आहे का? तुम्ही देव आहेत, आम्ही तुमची लेकरं आहोत। तुम्ही देव आहेत, तुमच्या मनावर तुमचा ताबा असेल ना, तर मी काय आणखी कुणी जरी आलं ना तरी काही फरक पडणार नाही, मी पूजेला येणार। महादेवाने नकार दिला, महादेवाने नकार दिला। पुन्हा हिमालय राजा महादेवाला विनंती करू लागली, महादेवा, माझ्या मुलीची इच्छा आहे तुमच्या चरणाची सेवा करत, या भूमीची सेवा करत, या स्थळाची सेवा करत, याच ठिकाणी तिला वास्तव्य करायचं आहे आणि आमची विनंती आहे तुमच्या चरणाची सेवा करण्यासाठी माता पार्वतीला ठेवून घ्या। कारण ही योजना अगोदरच झाली होती। ब्रह्मदेवांनी विष्णुदेवांनी हिमालयाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मुलीला भगवान शिवाच्या चरणाच्या सेवेमध्ये ठेवा, जेणेकरून महादेवाच्या मनामध्ये या पार्वतीविषयी प्रेम जाग होईल आणि पार्वतीशी महादेवाचा विवाह होईल आणि याच दाम्पत्याच्या पोटी षडानन कार्तिक नावाचा पुत्र जन्माला येईल आणि तोच त्या तारकासुराचा वध करेल। ही योजना अगोदर झाली होती। महादेव म्हणू लागले, नाही, काही केलं तरी काही झालं तरी मी पार्वतीला सेवेसाठी ठेवून घेऊ शकत नाही। खूप वेळ निघून गेला। पार्वती महादेवाला भांडू लागली, देवा, तुम्ही घाबरता आहेत म्हणाली, मी जर सेवेसाठी राहिले ना तर तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम भावना निर्माण होईल, म्हणून तुम्ही मला पूजेसाठी नको म्हणता आहेत। तुमच्याच मनावर तुमचा ताबा नाही म्हणून तुम्ही मला सेवेसाठी नको म्हणता आहेत। पार्वती उलट दिशेनं महादेवाला आपलंसं करू लागली। मी पूजेसाठी राहिले काय नाही राहिले काय, तुम्ही ध्यानमग्न अवस्थेमध्ये असता, मग तुमच्या मनामध्ये हा मोह माया वासनेचा विचार कदापि येणार नाही, कारण तुम्हाला तर त्या ठिकाणी विरह झालेला आहे, दुःख झालेला आहे। तुम्ही जपामध्ये असता, तुम्ही ध्यानामध्ये असता, मी तुमच्या चरणाची सेवा करत राहिले म्हणून काय फरक पडणार आहे? महादेवाने नकार दिला, नाही म्हणजे नाही। हिमालय राजाला बोलू लागले, तुम्ही दोघं पूजेसाठी येऊ शकता, पण उद्यापासून पार्वतीला आणायचं नाही। पार्वती म्हणाली, देवा महादेवा, आता मात्र मला वाटतंय की तुम्ही खरंच घाबरता आहेत। मी सेवेसाठी राहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम भावना निर्माण होईल म्हणून तुम्ही घाबरतायत। आता मात्र महादेवाला राग आला। पार्वतीनं उलट दिशेनं महादेवाला आपलंसं करण्याचा विचार केला। महादेवानी ठरवलं, ठीक आहे, तुला वाटते ना मी घाबरतो आहे, माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी प्रेम भावना येईल म्हणून मी नको म्हणतो आहे, ठीक आहे, तू सुद्धा पूजेला येऊ शकतेस, बघ तू माझं मन जिंकू शकतेस का? सतीला सोडून मी कोणावर प्रेम केलं नाही आणि माझी सती मला सोडून गेली आणि आता मी कोणाबरोबर त्या ठिकाणी हा विचार करू नाही करू शकत। मी माझ्या भक्तीवर, मी माझ्या ध्यान धारणेवर, मी माझ्या जप तपावर त्या ठिकाणी ठाम आहे। महादेवाने पार्वतीला सेवा करण्यासाठी राहण्याची आज्ञा दिली। आई वडील
हिमालयामध्ये परत गेले. पार्वती रोज 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 त्या ठिकाणी सकाळी त्या स्थळामध्ये झाडून काढायची, स्वच्छता करायची, सडा टाकायची, रांगोळ घालायची, भगवान शिवाच्या पूजेसाठी बेल आणायची आणि भगवान शिवाच्या शिवलिंगाला समर्पित करायची. महादेवाला काय आवडतं हो? काय आवडतं हो? भगवान शिव परमात्म्याला अतिशय प्रिय असलेलं म्हणजे 3 पत्री बेल आहे. ते बेलपत्र उद्याच्या पर्व काळामध्ये आपण भगवान शिवाला वाहा बरं का. भगवान शिव परमात्म्याच्या चरणावर समर्पित करा. उद्याला महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे, ज्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला, ज्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचं मिलन झालं ना, तोच दिवस महाशिवरात्रीचा पर्व काळ सांगितलेला आहे. माता पार्वतीनं या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान शिवाच्या शिवलिंगाला काही वस्तू अर्पण केलेल्या आहेत. त्या वस्तू आपण त्या ठिकाणी शिवरात्रीच्या पर्व काळावर महादेवाला वाहणं गरजेचं आहे. आणि त्या वस्तू, त्या गोष्टी शिव महापुराण कथेनं या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. उद्याचा पर्व काळ म्हणजे महाशिवरात्री पर्व काळ. या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर शिवलिंगाला 1,00,000 संख्येमध्ये कमळ, बिल्वपत्र, शतपत्र आणि शंखपुष्प वाहिल्याने धनाची प्राप्ती होते. पुढे या शिवरात्री पर्व काळावर शिवलिंगाला 1,00,000 फुलं वाहून पूजा संपन्न केल्याने आपल्या कळत नाकळत केलेल्या पापाचा विनाश होतो म्हणतात. पुढे शिवलिंगाला 1,00,000 स्वरूपामध्ये दर्भ वाहिल्याने मोक्षाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 1,00,000 स्वरूपामध्ये दुर्वा वाहिल्याने दुर्वा आयुष्यामध्ये वाढ होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 1,00,000 धोत्र्याची फुलं वाहून पूजा संपन्न केल्याने ज्यांना पुत्रप्राप्तीचं दुःख आहे ते दुःख नाहीसं होऊन संतान प्राप्ती, पुत्र प्राप्ती करून या ठिकाणी भगवान शिव परमात्मा आशीर्वाद देतात असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 1,00,000 अगस्तीची फुलं वाहून पूजा केल्यानंतर या पूजा करणाऱ्या भक्ताला महान अशा यशाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 1,00,000 तुलसी दल वाहून पूजा केल्याने भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला पारिजातकाची 1,00,000 फुलं वाहिल्याने सुख आणि संपत्तीमध्ये वाढ होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. शिवलिंगाला 1,00,000 स्वरूपामध्ये तांदूळ वाहून पूजा केल्यानंतर घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 1,00,000 तीळ वाहून पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या पितृदोष दूर होऊन महापातकांचा नाश होतो असं महात्म्य सांगितलेलं आहे. शिवलिंगाला 1,00,000 संख्येमध्ये जव वाहिल्याने पूजा करणाऱ्या भक्ताला स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते, सौभाग्य वाढते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 1,00,000 संख्येमध्ये गहू अर्पण केल्याने संतती प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 1,00,000 संख्येमध्ये मूग अर्पण केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 1,00,000 संख्येमध्ये राळा अर्पण केल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 1,00,000 संख्येमध्ये राई म्हणजेच मोहरी अर्पण केल्याने आपल्या जवळपास जेवढे दुश्मन शत्रू आहेत त्यांचा विनाश होतो, त्यांच्या बुद्धीमध्ये पालट होते असं या ठिकाणी महात्म्य सांगितलेलं आहे. शिवलिंगाला 1,00,000 संख्येमध्ये शमीपत्र नावाची फुलं वाहिल्यानंतर या ठिकाणी सर्व प्रकारच्या अक्षय सुखाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला निष्काम भावनेनं जल
भस्म आणि बिल्वपत्र वाहिल्यानं मनातील इच्छा पूर्ण करतात। महाशिवरात्रीचा पर्व काळ म्हणजे शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर। शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर। ओ शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर। सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे आगर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर। नम पार्वती पतये शिव हर 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 हर। शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर म्हटलेलं आहे। सर्व पर्वामध्ये थोर असणारा दिवस महाशिवरात्री दिवस आहे। ज्या दिवशी शिव पार्वतीचा विवाह झाला तो दिवस महाशिवरात्री पर्व काळ। ज्या दिवशी ब्रह्मा विष्णू वादविवादामध्ये स्तंभातून महादेवांनी शिवलिंगाच्या रूपामध्ये दर्शन दिलं तो दिवस महाशिवरात्रीचा पर्व काळ। महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या ठिकाणी दान धर्म करावं, जप तप अनुष्ठान करावं, भक्ती करावी, परमार्थ करावा, अन्नदान करावं, घरामध्ये रुद्राभिषेक करावा, आपल्या इष्टलिंगाला स्वामी माहेश्वरांच्या माध्यमातून या ठिकाणी अभिषेक संपन्न करावा। महाशिवरात्री पर्व काळावर केलेली भक्ती ही अनन्यसाधारणपणे आपल्याला या चारही पुरुषार्थाची प्राप्ती करून देऊन मोक्षाचा अधिकार प्राप्त करून देणारी भक्ती आहे। म्हणून महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आपण अनन्य भावनेने भक्ती संपन्न त्या ठिकाणी केली पाहिजे। या पार्वती मातेनं भगवान शिव परमात्म्याच्या जीवनामध्ये धर्मपत्नी म्हणून प्राप्त होण्यासाठी बिल्व पत्र आणि महादेवाच्या चरणावर पूजा संपन्न केलेली आहे। महादेवाच्या चरणावर बेल वाहन महादेवांची सेवा करत त्याच ठिकाणी राहू लागले। पण हजारो वर्ष झाले तरी सुद्धा महादेवाने डोळा उघडून या पार्वतीकडे पाहिलं नाही, पार्वतीला बोललं नाही। माता पार्वती दुःख व्यक्त करू लागल्या, देवी देवता दुःख व्यक्त करू लागले। भगवान शिव माता पार्वतीला कधी दर्शन देतील, कधी भेट देतील, कधी तिच्या मनातील इच्छा पूर्ण करतील। माता पार्वती अगदी निस्वार्थ होऊन, निष्काम होऊन, है की नाही, निष्काम होऊन शिवनाम उच्चारी धरुणी अंतरी दृढ प्रेम। भगवान शिव परमात्म्याच्या जीवनामध्ये पत्नी स्वरूपात प्राप्त होण्यासाठी या भगवान शिवाच्या पूजेवर माता पार्वतीनं निस्वार्थ प्रेम केलं, निस्वार्थ भाव ठेवून त्या ठिकाणी प्रेम केलं आणि भक्ती संपन्न त्या ठिकाणी करू लागली। ब्रह्मदेव विष्णुदेव चिंतेमध्ये पडलेले आहेत। माता पार्वती एवढी निस्वार्थ सेवा करत असताना देखील भगवान शिव परमात्म्यांनी डोळा उघडून पाहिला नाही, भगवान शिव परमात्म्यांनी पार्वतीला बोललं नाही। तरी सुद्धा माता पार्वतीने आपला पण मागे सोडला नाही। आपुल्या मनाचा निश्चय हा झाला, परतोनी आला ऐसा नाही। महादेवाला प्रिय असलेलं बिल्वपत्र भगवान शिवाला अर्पण करून या माता पार्वतीनं नामस्मरण केलेलं आहे। शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान
आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान ओ शंकराला माझ्या राला माझ्या महादेवाला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान 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 आवडते बेलाचे पान गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा डोक्यावरी चांदोबा छान देवाच्या डोक्यावरी चांदोबा छान 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 आवडते बेलाचे पान 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 आवडते बेलाचे पान 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 आवडते बेलाचे पान ओ शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती पायात नूपुर छान देवाच्या पायात नूपुर छान 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 आवडते बेलाचे पान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान ओ शंकराला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान 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 आवडते बेलाचे पान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान नम पार्वती पतये शिव हर हर उपवास आज नाही माय उद्या उद्या जेवल्यासारखा जय जयकार करा जरा नम पार्वती पतये शिव हर 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 शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान महादेवाच्या चरणावर बिल्वपत्र ठेवून या सती मातेनं महादेवाची आराधना करायला सुरुवात केलेली आहे। महादेवाची आराधना करत असताना बराच काळ त्या ठिकाणी उलटून गेलेला आहे, पण महादेव पार्वतीला दर्शन देत नाहीयेत, बोलत नाहीयेत। म्हणून देवी देवतांनी योजना केली, महादेवाच्या मनामध्ये पार्वतीविषयी काम भावना निर्माण करण्यासाठी कामदेवाला काम सोपवण्यात आलं। कामदेवांच्या जीवनामध्ये हे काम सोपवण्यात आलं। ब्रह्मलोकामध्ये सभा घेण्यात आली आणि कामदेवाला सांगण्यात आलं, तुम्ही हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन तुमच्या मायावी शक्तीनं तेथील सगळं वातावरण हे मायावी वातावरण करा। भगवान शिवाच्या अंतकरणामध्ये पार्वतीविषयी प्रेम भावना जागृत करा, जेणेकरून भगवान शिव पार्वतीचा स्वीकार करतील, तिच्याशी विवाह करतील आणि तीच पार्वतीच्या पोटी जन्माला येणारा षडानन कार्तिक या महाबलाढ्य तारकासुराचा वध करेल असं वरदान ब्रह्मदेवाने दिलेलं आहे तारकासुराला। कामदेवाने ते काम स्वीकारलं आणि कामदेव हिमालयाच्या पायथ्याशी आले। कामदेवांनी आपल्या मायावी शक्तीने आपल्या बाणाने त्या हिमालय नगरीचं वातावरण सुगंधित केलं। महादेवाच्या त्या परिसरातील सर्व वातावरण अगदी शुद्ध अंतकरणाने सुगंधी वातावरण केलं, फुलांचा वर्षाव केला। पण काही केल्या
महादेव जप सोडत नाहीत, महादेव ध्यान सोडत नाहीत। या प्रसंगामध्ये सगळे देवी देवता आकाश मार्गामध्ये पाहू लागलेले आहेत की आता या ठिकाणी नेमकं होणार काय आहे। महादेवांकडे या कामदेवांनी मायावी बाण सोडला। महादेव जागे व्हायला तयार नाही। बराच वेळ कामदेवांनी प्रयत्न करूनही कामदेवांचे सगळे प्रयत्न त्या ठिकाणी व्यर्थ गेले। शेवटला कामदेवाला वाटलं की आता आपण एक बाण महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यावरती सोडावा, म्हणजे महादेवाची समाधी भंग होईल आणि महादेव या पार्वतीकडे पाहतील आणि महादेवाला पार्वतीविषयी प्रेम भावना जागी होईल। यासाठी मायावी बाण तयार केला आणि या बाणावरती मंत्र उच्चार करून या कामदेवाने तो बाण महादेवाकडे सोडला। प्रसंग त्या ठिकाणी आता भयभीत झालेला आहे। प्रसंग त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे। भगवान शिव परमात्म्याकडे सगळे देवी देवता आस लावून बसलेले आहेत। आता इथं काय अनहोनी होणार हाच प्रसंग पाहायचा आहे। कामदेवाने बाण सोडलेला आहे। ब्रह्मदेव विष्णुदेव सप्त ऋषी आकाश मार्गातून पाहू लागलेले आहेत। हा बाण महादेवाच्या दिशेने पुढे जाऊ लागलेला आहे। नारायण 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 करत त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत। काय अनर्थ होणार आहे, काय अनहोनी होणार आहे। सगळे देवी देवता घाबरले। प्रसंग असा आहे, महादेव ध्यान धारणेमध्ये आहेत। एकीकडे या ठिकाणी बाण सोडलेला आहे आणि तो बाण जाऊन जसा तिसऱ्या डोळ्यावर धडकणार, महादेवाच्या मनामध्ये काय भावना जागृत होईल याचीच सगळ्यांना चिंता लागली। बघता बघता तो बाण जाऊन महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यावर धडकला आणि महादेवांनी आपली समाधी जागृत केली। महादेवाची तिथं समाधी भंग झाली आणि महादेव त्या ठिकाणी आपला तिसरा नेत्र डोळ्या उघडून पाहिलं तर कामदेव समोर आहेत आणि कामदेवांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यावर प्रहार करून कामदेवांनी आपली समाधी भंग केली। महादेवाचा राग अनावर झाला। महादेवांनी त्या ठिकाणी तिसऱ्या डोळ्यातून एक अग्नीचा ज्वाळा त्या ठिकाणी बाहेर सोडला आणि त्या अग्नीनं कामदेवाला भस्म करून टाकलं। कामदेवाचा त्या ठिकाणी अंत झाला। सगळीकडे त्या जाळाचा धूर पसरला आणि त्या धुरामध्ये माता पार्वती सुद्धा मूर्छित होऊन पडल्या। महादेवांनी आपल्या तपासाठी ही जागा योग्य नाही म्हणून महादेवांनी आपलं तप सोडलं आणि कैलासात येऊन बसले, ध्यान झाले। हा धुराचा परिसर पाहून हिमालय राजा मीना राणी धावत आले। पार्वती माता मूर्छित होऊन पडलेले आहेत। पार्वती मातेला त्या ठिकाणी मूर्छा आलेली आहे। सगळे देवी देवता नर नारायण नारद मुनी या हिमालयाच्या पायरीला आले। पार्वती मातेला त्या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करून जाग केलं। पार्वती माता दुःख व्यक्त करू लागली, रडू लागली, गयावया करू लागली। मी एवढी निस्वार्थ सेवा करून देखील महादेवांनी माझा स्वीकार केला नाही, पण प्राण गेला तरी जावो, पण मी महादेवाला प्रसन्न करून घेतल्याशिवाय राहणार नाही। माता पार्वतीनं आपल्या आईशी चर्चा केली, आपल्या आईच्या गळ्याला मिठी मारली, रडू लागली, गयावया करू लागली। माझ्या महादेवाने मला दर्शन दिलं नाही, माझ्या महादेवाने मला बोललं नाही, माझ्या महादेवाने माझा स्वीकार केला नाही, तरी सुद्धा मी माझी माघार घेणार नाही। आई, मी वनामध्ये जाईन आणि महान अशी कठोर तपश्चर्या करेन आणि त्या देवादी देव महादेवाला प्रसन्न करून घेईन। यात महादेवाची काहीही चूक नाही बरं का। महादेवाची जी प्रिय अर्धांगिनी सती होती ना, महादेव सती सोडून गेली म्हणून त्या दुःखामध्ये महादेव ध्यानमग्न अवस्थेमध्ये राहू लागले। कैलासामध्ये आल्याबरोबर महादेव दुःखी झाले, नर्वस झाले, पुन्हा ध्यान लावलं। कोणाकडेही लक्ष नाही, कोणाला बोलणं नाही। ब्रह्मदेव विष्णुदेव सप्त ऋषी नर नारी गंधर्व नारायण त्या ठिकाणी विचारामध्ये पडले। सप्त ऋषी विचारात पडले। महादेवांनी तर आता पार्वतीचा स्वीकार केला नाही, पार्वतीला आपलंसं केलं नाही, मग आता काय करावं लागेल। यावर
ब्रह्मदेव विष्णुदेव सर्वांनी मिळून माता पार्वतीला विनंती केली, माते आता तुम्हाला दारुका वनाच्या ठिकाणी जावं लागेल. दारुका नावाचं वन आहे, त्या वनामध्ये जाऊन तुम्हाला या महादेवाचं शिवलिंग तयार करून महादेवाची आराधना करून जप तप अनुष्ठान करून या महादेवाला, या त्यागी वैरागी महादेवाला तुम्हाला आपलंसं करून घ्यावं लागेल. पार्वतीनं आपल्या आई आणि बाबांना बोललं, बाबा आई, महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मी दारुका वनामध्ये जाण्यासाठी तयार आहे, तुम्ही मला आज्ञा द्यावी. प्रत्येक मुलीनं आपल्या मनातला जोडीदार प्राप्त करून घेण्यासाठी आई वडिलांच्या समोर आपला जोडीदार ठेवावा. अन्यथा आई वडिलांना न सांगता पळून जाऊन लग्न करू नका. गरुड पुराणामध्ये 11व्या पेज नंबरवरती लिहिलेला शब्द आहे. 11व्या पेज नंबरवरती, ज्या मुलीचं कन्यादान तिच्या बापाच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही, ज्या मुलीला तो बाप त्या ठिकाणी कन्यादान करून पाठवत नाही, ज्या मुली पळून जाऊन लग्न करतात ना, त्या मुलीचा बाप मेल्यानंतर नरकामध्ये जाऊन पिशाच योनीमध्ये भोग भोगतो. म्हणून आपण या कलियुगातल्या बहिणीनं भावानं ठरवा, आपल्या बापाला सौभाग्य प्राप्त करून शिवपदाचा अधिकार द्यायचा की नरक यातना प्राप्त करून द्यायच्या. कलियुग आहे, या कलियुगामध्ये या भापट मरक्या माणसावर केलेल्या प्रेमाच्या पोटी जाऊन, आहारी जाऊन आपण आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या कुळाचं नाव घालवू लागलात. या ठिकाणी शिव महापुराण सांगतं, माता पार्वतीनं जसं आपल्या मनातला जोडीदार आपल्या आई वडिलांना सांगितला, आई वडिलांकडून आज्ञा घेतली, त्याच पद्धतीनं प्रत्येक मुलीनं, प्रत्येक मुलानं आपल्या मनातला जोडीदार आपल्या आई वडिलांसमोर ठेवावा आणि त्यांच्या इच्छेनं विवाह करावा, जेणेकरून तो विवाह परिपूर्ण होईल. अन्यथा आजकाल कलियुगामध्ये मुलानं मुलीवर, मुलीनं मुलावर प्रेम करणं, पळून जाणं, मरक्या माणसावर प्रेम करणं, यालाच खरं प्रेम समजू लागलेलं आहे. पण हे प्रेम नाही बरं का पाटील. प्रेम वेगळं आणि मोह वेगळा. प्रेम कोणाला म्हटलेलं आहे? मन्मथ म्हणे देव प्रेमाचा भुकेला, अनिक कोणाला नाटोपेची. आमच्या संतांनी देवावर प्रेम केलं, आमच्या संतांनी देवाला आय लव्ह यू म्हटलं, आणि आमची ही मुलं आणि मुली या कलियुगामध्ये या प्रेम नावाचा त्या ठिकाणी विध्वंस करून टाकले. प्रेमाची व्याख्या त्या ठिकाणी तळाला नेऊन सोडली. या प्रेम नावाला अगदी घाण करून टाकलं. या मरक्या माणसावर प्रेम करू नका. हे आज आहे, हे उद्या संपणार आहे. शारीरिक सुखासाठी केलेलं प्रेम हे प्रेम नाही, ही वासना आहे, हे मोह आहे. प्रेम भाव आहे जिथं कसलीच अपेक्षा नाही, जिथं शारीरिक सुखाची अपेक्षा नाही, त्याला खरं प्रेम म्हटलेलं आहे. आणि या कलियुगामध्ये प्रेमाची व्याख्या देत असताना लव या शब्दाचा अर्थ सांगून जातो. यल म्हणजे लॉस ऑफ मनी, पैसा वेस्ट जातो, लॉस ऑफ मनी. ओ म्हणजे आउट ऑफ माइंड, ते कधीच माणसात राहत नाही. व्ही म्हणजे वेस्ट ऑफ टाइम, त्याला कधीच टायमिंगचं भान नसतं. रातपाट वेस्ट ऑफ टाइम. आणि ई म्हणजे एंड ऑफ लाईफ, कधी आपल्या लाईफचा एंड होईल, वय निघून जाईल, कधीच कळणार नाही. आणि शेवटी कळेल आपण वयाच्या बाहेर गेलो आणि आपलं लग्नच राहून गेलं. वयात प्रत्येक गोष्ट झालेली बरी. आई वडिलांचे संस्कार विसरून, आई वडिलांनी लावलेला जीव विसरून आपण कुठलंच कार्य करू नका, है की नाही. माना के मोहब्बत जरूरी है, माना के मोहब्बत जरूरी है, लेकिन माँ बाप से बढ़कर भी तो जरूरी नहीं है. आई वडिलांपेक्षा मोठं काहीच नाही. आई वडिलांपेक्षा मोठं या जगाच्या पाठीवर कसलंच प्रेम नाही. ज्या ठिकाणी सगळे गुन्हे हे माफ होतात ते एकच अदालत आहे, है की नाही. ती एकच अदालत आहे. इस दुनिया में एक ही अदालत ऐसी है जहाँ सब गुनाह माफ हो जाते हैं. वो अदालत माँ है, वो अदालत बाप है, जिथं सगळे गुन्हे माफ केले जातात. आणि मग त्या आई वडिलांच्या चरणावर प्रेम करा, आई वडिलांच्या संस्कारावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, भगवंतावर प्रेम करा आणि आई वडिलांनी नेमून दिलेल्या मुला आणि मुलीबरोबर विवाह करा. जीवन सुखामध्ये शेवटपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही.
माता पार्वतीनं आई आणि वडिलांची आज्ञा घेतली. आई, स्वप्नातील महादेवाला सगुण रूपामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी, पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी मी दारुकावनामध्ये तपश्चर्येला जायचं आहे, तुम्ही परवानगी द्या. आई आणि वडिलांची परवानगी घेऊन माता पार्वती जया आणि विजया नावाच्या 2 मैत्रिणी सोबत घेऊन दारुकावनामध्ये तपश्चर्येसाठी आलेले आहे. तिथं आसन मांडलं, सर्व परिसर स्वच्छ केला, रांगोळ्या काढल्या, सुंदर असं त्या ठिकाणी शिवलिंग बनवलं, शिनच्या वाळूचं शिवलिंग बनवलं आणि त्या शिवलिंगाची पूजा करू लागली. जल वाहू लागली, बिल्वपत्र वाहू लागली, भस्म धारण करू लागली आणि त्या पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन होऊ लागली. पंचाक्षरी महामंत्राचा जप करू लागली आणि त्या भगवान शिव परमात्म्याला एक वेळा भेट द्या हो म्हणून विनंती करू लागली. महादेवा, एक वेळा भेट द्या मला. महादेवा, एक वेळा भेट द्या मला. महादेवा, एक वेळा भेट द्या मला. शंभू देवा, माझ्या देवा, एक वेळा भेट द्या मला. भेटीची आस मला लागली, तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली. तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली. तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली. तुमच्या भेटीची आस मला लागली, तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली. तुमच्या भेटीची आस मला लागली, तुमच्या भेटीची गोडी मला लागली. तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली लागली लागली. महादेवा, एक वेळा भेट द्या मला. शंकरा, एक वेळा भेट द्या मला. महादेवा, एक वेळा भेट द्या मला. शंकरा, एक वेळा भेट द्या मला. जय भोले. तुमच्या पूजनाची आवड झाली, तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली. तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली. तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली. तुमच्या पूजनाची आवड झाली, तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली.
तुमच्या पूजनाची आवड झाली, तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली, तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली लागली लाला महादेवा एक वेळा भेट द्या मला शंकरा एक वेळा भेट द्या मला महादेवा एक वेळा भेट द्या मला शंकरा एक वेळा भेट द्या मला तुमच्या भेटीसाठी केले हे तप भेट तुम्ही द्यावीच आहे आस भेट तुम्ही द्यावी हीच आहे आस भेट तुम्ही द्यावी हीच आहे आस हो तुमच्या भेटीसाठी केले हे तप भेट तुम्ही द्यावीच आहे आस तुमच्या भेटीसाठी केले तप भेट तुमची व्हावीच आहे आस भेट तुमची व्हावी हीच आहे आस महादेवा एक वेळा भेट द्या मला शंकरा महादेवा एक वेळा भेट द्या मला शंकरा एक वेळा भेट द्या मला एक वेळा भेट द्या मला एक वेळा भेट द्या मला नमः पार्वती पतये शिव हर हर महादेवाच्या भेटीसाठी या माता पार्वतीनं तपश्चर्येला सुरुवात केलेली आहे अनेक महिने अनेक वर्ष वाट पाहिली बघता बघता 12,000 वर्षाची तपश्चर्या झाली किती हजार 12,000 वर्ष एकाच जागी या पार्वती मातेनं महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या केलेली आहे तुम्हाला जर सांगितलं महादेव प्रसन्न होण्यासाठी 12 दिवस तप करा बसाल जाऊ द्या म्हणले 3 तास तरी कथेत बसून तप करा कराल इल्ला 1.5 तासाची कथा झाली उजवा गुडगा वरी डावा गुडगा खाली डावा गुडगा वरी उजवा गुडगा खाली काही जणांचे दोन्ही गुडगे सोबत त्याच्यात मुंडकं टाकलेलं आहे की नाही आहे की नाही आहे की नाही अशी परिस्थिती आहे की नाही आपल्याला या कलियुगामध्ये साधी सोपी तपश्चर्या सांगितलेली आहे कलियुगा माझी भजन हे सार हृदयी शंकर साठवावा सुरुवातीला नाही वाजवलेल्याची शिक्षा आहे बंद करतील कलियुगामध्ये आपल्याला एवढे वर्ष तपश्चर्या करणं होत नाही हजारो वर्ष जागेवर बसून आपल्याला तपश्चर्या करता येत नाही म्हणून साधी सोपी भक्ती आहे ते म्हणजे भजन आणि नामस्मरण आपण या ठिकाणी एवढी कठोर तपश्चर्या करू शकत नाही उद्या महाशिवरात्रीचा उपवास आहे किती जणांचा हातवरी करा वा महाशिवरात्रीचा उपवास आहे उद्या आहे की नाही उपवासाच्या दिवशी आहे की नाही काय काय करता बघा तुम्ही उद्या महाशिवरात्री म्हणल्यावर आज मालकाला फोन गेलाच असेल मालक हॅलो उद्या महाशिवरात्री आहे 5 किलो भगर घेऊन या 5 किलो शाबू घेऊन या है की नाही 5 किलो चिकू 5 किलो सेब पेंड खजूर है की नाही चिप्स घरात तळलेले आहेत काळजी करू नका एवढ्या वस्तू त्या ठिकाणी घेऊन या केळं घेऊन या रताळे घेऊन या म्हणता की नाही आपण म्हणता की नाही महाशिवरात्रीचा उपवास नावाला बघा
महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी ताटात असतं, एका बाजूला शाबू आहे, एका बाजूला भगर आहे, एका बाजूला चिप्स आहे, एका बाजूला रताळे आहेत, एका बाजूला दूध आहे, एका बाजूला सेप आहे, चक्कू आहे, ताट भरलेला आहे आणि म्हणतात उपवास आहे. रोजच्या जेवणापेक्षा जास्त उपवासाच्या दिवशी ताटात असतं की नाही? असतं की नाही? मग तो उपवास आहे की तापास आहे? आहे की नाही? उपवास नाही तो. जर उपवास करायचाच असेल तर निरआहार राहून उपवास करा, फळ आहार ग्रहण करून, गावरान गाईचं दूध पिऊन, बिल्वपत्र खाऊन उपवास करा. नसेल नका खाऊ, 3 टाइम खचून नंबर 1 भोळा भाव देवा पाव म्हणा म्हणायचं. कुठं लिहिलंय शाबू भगर खाऊन उपवास सोडायचा? सांगा बरं मला, कोण्या पुराणात लिहिले दाखवा एखाद्या ठिकाणी. आहे की नाही? पूर्वजापासून चालत आलेला आहे, आपण ते करू लागलो. नक्कीच करा, पण त्या ठिकाणी जी भक्ती सांगितलेली आहे, निस्वार्थ आणि निरआहार. महाशिवरात्रीच्या पर्व काळावर जेवढं निरआहार राहता येईल, फक्त गावरान गाईचं दूध पिऊन आपण त्या ठिकाणी या शिव महापुराण कथेच्या पर्व काळामध्ये, या महाशिवरात्री पर्व काळामध्ये महादेवाच्या कृपेला प्राप्त व्हायचं आहे. माता पार्वतीनं कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. बिल्वपत्र खायचे, उपवाशी राहायचं, शरीराला कष्ट द्यायचं. 12,000 वर्ष तपश्चर्या सुरू राहिली. पार्वती मातेची कठोर तपश्चर्या पाहून सगळी सृष्टी भयभीत झाली. या पार्वतीला तपश्चर्येतून काही यातना झाल्या, काही वेदना झाल्या तर ही सृष्टी विनाश होईल. कारण पार्वती म्हणजेच जगदंबा मातेचं स्वरूप आहे. या जगदंबा मातेला काही यातना वेदना झाल्या तर ही सृष्टी विनाश होईल. ही चिंता ब्रह्मदेवांना विष्णुदेवांना लागली आणि सर्वजण मिळून माता पार्वतीकडे आले. साष्टांग नमस्कार घातला. माते, एवढी कठोर तपश्चर्या करू नका, फळ आहार ग्रहण करू नका, असं म्हटलं का? हा, एवढी कठोर तपश्चर्या करू नका. तुम्ही जे या ठिकाणी उपवास करता आहेत, तुम्ही जे या ठिकाणी निरआहार राहता आहेत, हे तप थोडंसं बंद करा, थोडं पोटाला काहीतरी खा. अन्यथा तुम्हाला जर या तपामधून काही यातना झाल्या तर ही सृष्टी विनाशाकडे जाईल. कारण तुम्ही जगदंबा मातेचं स्वरूप आहात, शक्ती आहात, तुम्ही आदि माया शक्ती आहात. त्यामुळं थोडं आहार त्या ठिकाणी घ्या, भोजन करा, प्रसाद ग्रहण करा. माता पार्वतीनं उत्तर दिलं, प्राण गेला तरी जावो, परी न सोडी निष्ठा भाव. प्राण गेला तरी चालेल, पण मी माझी तपश्चर्या सोडणार नाही, मी माझी ही कठोर भक्ती बंद करणार नाही, असा भाव झाला होता. आपुल्या मनाचा निश्चय हा झाला, परतोनी आला ऐसा नाही. मनाचा निश्चय झाला होता, महादेवाची भेट घेणार तेव्हाच मी माझे हे तप सोडणार. सगळ्या देवी देवतांनी विचार केला, पार्वती माता म्हणजे हा हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे. आता पार्वती माता ऐकत नाहीत, आता बोलवायचं कोणाला? जो भोळा महादेव आहे ना, त्याच्याकडे जाऊन आपण त्याच महादेवाला, पार्वतीला दर्शन देण्यासाठी विनंती करायची. म्हणून सगळे देवी देवता कैलासामध्ये प्रकट झाले. कैलासामध्ये सगळ्यांनी महादेवाला साष्टांग नमस्कार घातला आणि महादेवा, आमची विनंती आहे. महादेवाची स्तुती करू लागले. तुम्ही या जगाचे आई बाप आहात, तुम्ही या जगाचे पालन करता आहात, तुम्ही या जगाचे संहार करता आहात, तुम्ही पुरुषोत्तम आहात, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही आई आहात, तुम्ही बाप आहात, आम्ही तुमचे लेकरं आहोत. महादेवा, या सृष्टीमध्ये, या देवी देवतामध्ये तारकासुर नावाचा महाबलाढ्य राक्षस जन्माला आलेला आहे आणि त्या राक्षसाला ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे की शिवपुत्रच या तारकासुराचा वध करू शकेल, अन्यथा दुसरं तिसरं कुणीच वध करू शकणार नाही, अन्यथा कुणीच वध करू शकणार नाही. हे वरदान ब्रह्मदेवांनी दिलेलं आहे. त्यासाठी महादेवा तुम्हाला विवाह करावा लागेल. महादेवाने खाडकन डोळे उघडले, रागाने ब्रह्मदेवाकडे पाहिलं. याच ब्रह्मदेवाचा ऐकून मी सती मातेशी विवाह केला, पण झालं काय? सती मातेला मला गमवावं लागलं. सती माता हे जग सोडून गेल्या आणि म्हणून या ब्रह्मदेवांकडे रागाने पाहून महादेव म्हणू लागले, काय बोलता आहेत ब्रह्मदेवा?
पहिल्यांदा सती सोबत विवाह केला, पण मला माझ्या सतीला गमवावं लागलं आणि आता म्हणताय दुसरा विवाह करा. माझ्याने दुसरा विवाह करणं होणार नाही. मी दुसरा विवाह करणार नाही. मी या ठिकाणी माझी ही ध्यान धारणा आता सोडणार नाही. ब्रह्मदेवांनी साष्टांग नमस्कार घातला. महादेवा, या तारकासुराचा वध करण्यासाठी तुम्हाला दुसरा विवाह करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी नका करू, या जगाचं कल्याण तुमच्या विवाह करण्याने होत असेल तर तुम्हाला विवाह करायला काही हरकत नाही. महादेवा, तुमचीच सती दुसरा अवतार घेऊन, जगदंबा मातेचा अवतार घेऊन मेना राणीच्या उदरामध्ये पार्वती या नावाने जन्माला आलेली आहे. हीच सती आहे. तुम्ही भविष्य पहा, भूतकाळ आठवा. याच सतीनं 12,000 वर्ष या वनामध्ये तपश्चर्या केली होती तुमच्या भेटीसाठी. तीच तपश्चर्या माता पार्वतीनं या दारुका वनामध्ये केलेली आहे. आणि याच पार्वतीला तुम्ही लवकरात लवकर दर्शन द्या आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार करा. अन्यथा या तपामधून या पार्वतीला काही यातना वेदना झाल्या तर ही सृष्टी नष्ट होईल आणि तारकासूर सर्व देवी देवतांवरती विजय प्राप्त करून या सृष्टीचा विनाश करेल. तुम्ही सावध व्हा. महादेवा, सगळेजण मिळून आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. तुम्ही या ठिकाणी आमची विनंती मान्य करा. आणि म्हणून महादेवाला विनवू लागले, पण महादेव तयारच होईनात. म्हणून सगळ्या देवी देवतांनी महादेवाचा धावा केला आणि महादेवाला विनंती करू लागले. हो भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला न माने मेरा शंकर न माने. भोला न माने मेरा शंकर न माने. भोला को भोला को भोला को भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. ओ भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. ओ भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. मेरे भोले को भाए ना रेशम का चोला. रेशम का चोला, रेशम का चोला. मेरे भोले को भाए ना रेशम का चोला. व्याघ्रंबर कहाँ से मैं लाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. मेरे भोले को भाए न हाथी न घोड़ा. हाथी न घोड़ा, हाथी न घोड़ा. भोले को भाए न हाथी न घोड़ा. नंदी कहाँ से मैं लाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. मेरे भोले को भाए ना रेशम का चोला. रेशम का चोला, रेशम का चोला. भोले को भाए ना रेशम का चोला. रेशम का चोला, रेशम का चोला. व्याघ्रंबर कहाँ से मैं लाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने. भोला को कैसे मैं मनाऊं रे,
मेरा भोला न माने, बोला तो कैसे मैं मनाऊं रे मेरा भोला न माने। नमः पार्वती पतये शिव हर हर। महादेवाचा धावा करू लागले, महादेवाला विनवू लागले, महादेव तयार व्हायला तयार नाहीत। बघता बघता बराच काळ निघून गेला, 10:50 झाले तरी सुद्धा महादेव ऐकायला तयार नाहीत। महादेवांकडे सगळ्या देवी देवतांनी पुनश्च विनंती केलेली पाहून महादेव कसे बसे आपल्या विवाह करण्याने तारकासुराचा वध होणार आहे, आपल्या विवाह करण्याने आपला जो शिवपुत्र आहे तोच या महाबलाढ्य तारकासुराचा वध करणार आहे। ही गोष्ट ऐकून महादेव विवाह करण्यासाठी तयार झाले। पण महादेवांनी ठरवलं हीच माझी सती आहे का याची मला परीक्षा घ्यावी लागेल। पार्वती आहे ना, सतीचा अवतार म्हणता आहेत ना, या पार्वतीच्या मनामध्ये मीच आहे का, माझ्याबद्दल प्रेम भावना आहे का, हे पाहण्यासाठी मला परीक्षा घ्यावी लागेल। म्हणून महादेवांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि हे काम सप्त ऋषीकडे दिलं। सप्त ऋषींना सांगण्यात आलं पार्वती तपास्थळी तुम्ही जाऊन पार्वतीच्या समोर महादेवाची निंदा करायची। महादेव त्यागी आहे, वैरागी आहे, स्मशानवासी आहे, आई नाही, बाप नाही, घर नाही, दार नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुळ नाही, गोत्र नाही, सोनं नाही, चांदी नाही, राहायला घर सुद्धा नाही, अशी निंदा करायची। काय आहे त्या महादेवाजवळ त्याच्याशी विवाह करायला निघाली तू? काय आहे त्या महादेवाजवळ आम्हाला सांग। मोठे मोठे राजे महाराजे आहेत, धनाचे अधिपती आहेत, त्यांच्या बरोबर तुझा विवाह करून देतो आहे की नाही, सोनं देऊन लोखंड विकत घेते आहेस का, अशी निंदा करा म्हणली महादेवानी। आणि बघा नेमकं पार्वतीच्या मनामध्ये काय आहे। सप्तऋषी पार्वती तपास्थळी आले, पार्वतीला नमस्कार केला आणि पार्वतीला बोलू लागले, पार्वती माते आमच्या कानावर आलेला आहे की तुम्ही महादेवाशी विवाह करणार आहेत म्हण, बरोबर आहे? पार्वती माता म्हणाले हो, महादेवासाठी माझा अवतार झालेला आहे, महादेवाच्या जीवनामध्ये मला पत्नी म्हणून प्राप्त होण्यासाठी तर हा अट्टहास करते आहे। का हो सप्तऋषी, का विचारता आहात? सप्तऋषींनी उत्तर दिलं सोनं देऊन लोखंड विकत घेतल्यासारखं काम करू नका। पार्वती माते काय आहे त्या जोगड्याजवळ, काय आहे त्या स्मशानवाशाजवळ, ज्याला राहायला घर नाही, दार नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुळ नाही, गोत्र नाही, सोनं नाही, चांदी नाही, लेवायला वस्त्र सुद्धा नाही, व्याघ्रचर्म धारण करतो, गळ्यामध्ये नाग धारण करतो, सगळ्या शरीराला चिताप त्या ठिकाणी लावतो, चंद्रकोर लावतो, जटा बांधतो, असा महादेव तुम्ही करून घेणार? काय आहे त्याच्याजवळ आम्हाला सांगा। या जगाच्या पाठीवर भले मोठे देवी देवता आहेत, या देवतामध्ये धनाचे अधिपती देवता आहेत, त्याच्यापैकी एका देवता सोबत आम्ही तुमचा विवाह लावून देऊ। सुंदर सुलक्षणी तुम्ही आहात आणि तुम्ही त्या जोगड्याबरोबर विवाह करणार? माता पार्वतीला महादेवाविषयी केलेली निंदा ऐकून राग आला। सप्तऋषी हो थांबा, तोंडाला आवर घाला, ज्या महादेवाविषयी तुम्ही निंदा करताय हे तोंड तुम्हाला पुरून उरायला दिसणार नाही। त्या दक्ष प्रजापतीनं महादेवाची निंदा केली आणि त्याचा शिरछेद झाला, पुन्हा बोकडाचं मुंडकं लावावं लागलं। महादेवाची निंदा करून पाप पदरामध्ये घेऊ नका। तुम्ही कितीही जरी महादेवाची निंदा केलात ना, माझ्या मनात फक्त महादेव बसलेले आहेत, महादेवाला सोडून मी कोणाशीच विवाह करणार नाही असा पण पार्वतीनं केला। कितीही निंदा करा, तुम्ही या जागेवरून चालते व्हा, माझं तप भंग करू नका। सप्तऋषी म्हणाले बघा आणखी एकदा विचार करा, मनामध्ये विचार करा, या ठिकाणी महादेवाजवळ काहीही नाही, तो जोगी आहे की नाही, मागतकरी आहे, नाही तसली निंदा करू लागली। पण माता पार्वतीनं सांगितलं सप्तऋषी हो, आता जर तुम्ही आपापल्या नगरीला चालते नाही झालात तर मीच माझं तप या ठिकाणाहून उचलून दुसरीकडे तपाला बसेल। ही तपासाठी जागाच योग्य नाही म्हणाले।
सप्त ऋषींनी पार्वतीच्या मनात महादेवाविषयी प्रेमभाव ओळखला आणि धावत येऊन महादेवाला सांगू लागले, महादेवा हीच तुमची सती आहे बर का. माता पार्वतीच्या मनामध्ये फक्त तुम्ही बसलेले आहेत, तुम्ही देखील परीक्षा पाहू शकता. ठीक आहे. महादेवाने वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि पार्वती तपास्थळी आली खोकलत खोकलत. पार्वतीला जाग केलं, पार्वती माझ्या कानावर आलेलं आहे तू त्या जोगी महादेवासोबत लग्न करणार आहेस म्हणे. पार्वतीनं ऐकलं, आज कुठला दिवस कुठून उगवला. जो तो येतोय महादेवाची निंदा करतोय, जो तो येतोय महादेवाची निंदा करतोय. माझ्या तपाची जागाच बरोबर नसावी म्हणून तिनं आपलं तप उचलून जायला निघाली. जा जा पार्वती कुठेही जा, पण त्या महादेवाच्या नादी लागू नको. तो जोगी आहे, त्याच्याकडे राहायला घर नाही, दार नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुळ नाही, गोत्र नाही. अशा स्मशान वाशाजवळ जाऊन तुझं काय कल्याण होणार आहे. एवढी सुंदर सुलक्षणी आहेस, या जगाच्या पाठीवर मोठमोठे राजे महाराजे आहेत, त्यांच्यासोबत आम्ही तुमचा विवाह लावून देऊ, पण त्या महादेवाचा नाद सोड. पार्वती म्हणाली, अरे जोगड्या तूच जोगडा आहेस, तूच भीक मागे आहेस. पार्वतीला राग आला आणि तू आता जर महादेवाची निंदा केला तर तुझं तोंड हे महादेवाला बघायला दिसणार नाही, तुझ्या तोंडाचा सत्यानाश होईल. आवर घाल, महादेवाला शरण जा. महादेवाच्या अंतकरणामध्ये प्रेम भावना निर्माण झाली. पार्वती म्हणू लागली, तू कितीही जरी बोलला ना तरी मी महादेवाला सोडून दुसऱ्याशी विवाह करणार नाही, महादेवाला सोडून कोणालाही वरणार नाही, महादेवाला सोडून कोणालाही आपलंसं करणार नाही. कारण माझ्या जीवनाचं ध्येय म्हणजे भगवान शिव आहे. महादेवाने पार्वतीविषयी त्या ठिकाणी प्रेम भावना मनामध्ये प्रकट केली. पार्वतीची ही परीक्षा पूर्ण झाली. पार्वतीनं म्हटलं, जया आणि विजया नावाच्या मैत्रिणीला सोबत घेऊन तपाची जागा बदलावी म्हणून निघाली. निघाल्याबरोबर महादेवाने पार्वतीचा हात धरला आणि मागे वळून पाहते तर काय, जो स्वप्नामध्ये येत होता ना देव, जटाधारी, गंगाधारी, त्रिशूळधारी, डमरुळधारी, गजचर्मधारी देवांचा तो देव महादेवच रूप बदलून आपली परीक्षा घ्यायला आलेले आहे. नमः पार्वती पतये शिव हर हर. महादेवाला पाहिल्याबरोबर महादेवाची क्षमा मागू लागली. महादेवा तुम्ही आलात. महादेवाला साष्टांग नमस्कार घातला, महादेवाची स्तुती करू लागली. महादेवाने पार्वतीला बोललं, पार्वती तुझी तपश्चर्या खरी आहे, तुझी भक्ती खरी आहे, तूच सतीचा दुसरा अवतार घेऊन आले आहेस, माग तुला काय वरदान हवंय ते माग. महादेवा तुमच्या जीवनामध्ये माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा याचसाठी केला होता अट्टहास. तुम्ही माझी पत्नी म्हणून स्वीकार कराल. महादेवांनी परीक्षा पूर्ण केली आणि तथास्तु वरदान दिलं आणि महादेव पार्वतीशी विवाह करण्याचं वचन त्या ठिकाणी दिलं. आणि महादेवांनी सांगितलं, पार्वती आता तू तुझ्या पित्या घरी जा, योग्य वेळी मुहूर्त काढून आपला विवाह सोहळा संपन्न होईल असं आश्वासन दिलं. आणि पार्वतीला महादेवाने दर्शन दिलं. याचा आनंद सगळ्या देवी देवतांना झाला. आणि या हिमालयाच्या नगरीमध्ये पार्वतीचं स्वागत करण्यात आलं, आनंदाचा उत्सव निर्माण करण्यात आला. नृत्य सुरू झाले, भजन सुरू झाले, नामस्मरण सुरू झाले. इकडे महादेव कैलासामध्ये सगळ्या देवी देवतांना बोलावून या विवाहाची तारीख काढायला सांगितली. ब्रह्मदेवाला हिमालयाकडे पाठवलं. त्यांची मुलगी मला द्यायला तयार आहेत का, अगोदर बोलणं करून या. महादेव जावाई पसंत आहेत का विचारा. ब्रह्मदेव हिमालयात आले. दोघांची चर्चा सुरू झाली. ब्रह्मदेव हिमालयाला बोलू लागले, तुमची पार्वती महादेवाला देणार का. याच्यासाठी तर एवढा अट्टहास केलाय म्हणले, आम्ही आमची मुलगी महादेवाला द्यायला तयार आहोत. महादेवाने हुंडा मागितलाय 51 लाख रुपये, 11 लाख शेवतीला, लग्न सुद्धा तुमच्याकडे म्हणले. आणि रुकवत एकदम VIP पाहिजे म्हणले, सागवानी सगळं, हलकं काय जमणार नाही म्हणले. सगळे 4 स्टार वाले सगळे काही VIP रुकवत मागितले म्हणले. लग्न तुमच्याकडे द्यायला तयार आहेत का. हिमालय म्हणले, हे सगळं तुमचंच आहे, घेऊन जावं म्हणले. पण ब्रह्मदेवाने हे मागितलं का नाही. एक नारळ आणि एका मुलीची मागणी केली. हुंड्याची प्रथा तेव्हाही नव्हती, आजही नाही, उद्याही नसणार आहे.
थोडं मुलींच्या वडिलांनी थोडा धीर धरा, गडबड करू नका. उद्या उठून तुम्हालाच हुंडा देतील आणि तुमची मुलगी घेऊन जातील. आपल्या काळजाचा तुकडाही द्यायचा आणि हुंडाही का द्यायचा? द्यायचा नाही हुंडा. एका मुलीची आणि एका नारळाची अपेक्षा ठेवली. लग्नाची तारीख त्या ठिकाणी ठरवली, सुपारी फोडली. महादेवाकडे येऊन महादेवाला सूचना दिली, महादेवा, हे हिमालय राजा त्यांची मुलगी तुम्हाला देण्यासाठी तयार आहेत. मुहूर्त काढा. तारीख ठरली. दिनांक 25 फेब्रुवारी 2025 ब्रह्म मुहूर्त 11:15 शुभ मुहूर्तावर या विवाह सोहळ्याची तयारी त्या ठिकाणी करण्यात आली. पत्रिका छापण्यात आल्या, निमंत्रण देण्यात आलं. सगळे पाहुणे रावळे लग्नाच्या दिवशी या हिमालयाच्या नगरीमध्ये जमले. वालवड नगरी म्हणजेच हिमालयाची नगरी आहे. आणि या ठिकाणी शिव आणि पार्वती यांचं वराड वाजत गाजत नाचत कैलासातून निघालेलं आहे. आणि हे वराड आता या हिमालयाच्या नगरीकडे येत आहे. माझ्या शंभूची निघाली वरात, पुढभूत वेताळ नाचत, पुढभूत वेताळ नाचत. माझ्या शंभूची निघाली वरात, माझ्या शंभूची निघाली वरात, पुढभूत वेताळ नाचत, पुढभूत वेताळ नाचत. शंभूची निघाली वरात, माझ्या शंभूची निघाली वरात, पुढभूत वेताळ नाचत, पुढभूत वेताळ नाचत. माझ्या शंभूची निघाली वरात, माझ्या शंभूची निघाली वरात, पुढभूत वेताळ नाचत, पुढभूत वेताळ नाचत. हो महादेवाच्या लग्नाचा थाट चोहीकडे हो गुणगान गात, चोहीकडे हो गुणगान गात, चोहीकडे हो गुणगान गात. महादेवाच्या लग्नाचा थाट चोहीकडे हो गुणगान गात, चोहीकडे हो गुणगान गात, चोहीकडे हो गुणगान गात. हर हर गजर करीत, पुढभूत वेताळ नाचत. माझ्या शंभूची निघाली वरात, माझ्या शंभूची निघाली वरात, पुढभूत वेताळ नाचत, पुढभूत वेताळ नाचत. नटून बसले नंदीवर रूप सुंदर मनोहर, रूप सुंदर मनोहर, रूप सुंदर मनोहर. नटून बसले नंदीवर रूप सुंदर मनोहर, रूप सुंदर मनोहर, रूप सुंदर मनोहर. सारे ब्रह्मांड सोबत गर्जत, पुढभूत वेताळ नाचत. माझ्या शंभूची निघाली वरात, माझ्या शंभूची निघाली वरात, पुढभूत वेताळ नाचत, पुढभूत वेताळ नाचत. या वालवड नगरी मध्ये हो, या वालवड नगरी मध्ये काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत. माझ्या ग महादेवाला आवड भक्ताची, ग बाई बाई आवड भस्माची. माझ्या ग महादेवाला आवड भस्माची, ग बाई बाई आवड भस्माची. या वालवड नगरी मध्ये काय वाजत गाजत. सोन्याचं 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 बाशिंग लगीन शंभूच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन महादेवाच लागत.
माझ्या ग महादेवाला आवड तिरसुळाची ग बाई बाई आवड डमरुळाची माझ्या ग महादेवाला आवड त्रिशूळाची बाई बाई आवड त्रिशूळाची माझ्या ग महादेवाला आवड त्रिशूळाची ग बाई बाई आवड डमरुळाची माझ्या ग महादेवाला आवड त्रिशूळाची बाई बाई आवड डमरुळाची या वालवड नगरीमध्ये हो या वालवड नगरीमध्ये काय वाजत गाजत सोन्याचं 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 वाशिंग लगीन शंभूच लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत माझ्या ग महादेवाला आवड नामाची ग बाई बाई आवड शिवकथेची माझ्या ग महादेवाला आवड रक्ताची ग बाई बाई आवड शिवकथेची माझ्या ग महादेवाला आवड नामाची ग बाई बाई आवड शिवकथेची माझ्या ग महादेवाला आवड नामाची ग बाई बाई आवड शिवकथेची या वालवड नगरीमध्ये हो या वालवड नगरीमध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत सोन्याचं बाशिंग लगीन शेवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन शेवाच लागत हो असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर भोळा शंकर माझा भोळा शंकर भोळा शंकर माझा भोळा शंकर असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर ओ रावणासी आत्मलिंग दिले ग काढून रावणाची आत्मलिंग दिले हो काढून ओ सारी पाठ खेळत होते ग मोठ्या हौसन सारी पाठ खेळत होते मोठ्या हौसन ओ पार्वतीने शंकराला घेतले जिंकून पार्वतीने शंकराला गेले जिंकून असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर माझा भोळा शंकर हा भोळा शंकर नम पार्वती पते शिव हर हर महादेव हर हर महादेव हर हर शिव आणि पार्वतीचं वराड या ठिकाणी या हिमालय नगरीमध्ये पोचलेला आहे. हिमालय राजा मेणाराणी यांनी यथोचित या ठिकाणी स्वागत करून शिव आणि पार्वतीचं या ठिकाणी यथोचित स्वागत करून त्यांना सिंहासनावरती विराजमान केलेलं आहे. आता लगेच एक दाम्पत्य मिळून शिव आणि पार्वतीच्या पायाची पूजा करून आपल्याला मंगलाष्टिकेला सुरुवात करायचं आहे. आजचे जे कोणी अन्नदाते असतील त्यांनी या ठिकाणी शिव पार्वतीच्या या ठिकाणी पायाला विभूती लावून बेल वाहून या ठिकाणी पूजा संपन्न करायची आहे आणि पुढे या ठिकाणी विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. विवाह सोहळा झाल्यानंतर याच ठिकाणी मंगल आरती होईल. शिव आणि पार्वतीच्या पायाची पूजा संपन्न झालेली आहे आणि यानंतर या मंगलाष्टिकेला सुरुवात होणार आहे. सर्वांना अक्षदा वाटल्या का? शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान
शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि ठेवुरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामे रांजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभ मंगलं सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सौभाग्याची तू स्वामिनी पार्वती माता तुम्ही भाग्यवती देव महादेव आले मंडपी तुम्हा करण्या सौभाग्यवती दोन कुळांचे व्हावे मिलन करा कृपा तुम्ही महादेव शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आता सावधान समयो स्मरा शंकरा आशीर्वाद करावया वधूवरा आचार्य आले घरा घाला माळ परस्परा हसमुखे आनंद होण्या खरा वाद्ये मंजुळ वाजवा शुभदिनी कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान नम पार्वती पतये शिव हर हर महादेव शिव पार्वती विवाह सोहळ्याने आजच्या शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवकथा भगवान शिवपरमात्मा गुरुमाऊली जन्मदाते आईवडील भगवान संगमेश्वर महादेव त्याचबरोबर शिवपार्वती समान शिवभक्तपरायण माहेश्वर मूर्ती मन्मथप्पा स्वामी महाराज तथा शिवभक्तपरायण माहेश्वर मूर्ती सौभाग्यवती सुनंदाताई मन्मथप्पा स्वामी महाराज तथा आपण सर्व सद्भक्तांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी कथे समर्पित करून याच ठिकाणी कथेला विराम। ओम शांती 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 नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव देवाधिदेव महादेवा आरती करू शंभू देवा देवाधिदेव महादेवा हो जलभस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला
पाहुणी ऐसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा हो धूप दीप लावणी नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणी ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू संगमेश्वरा देवादी देव महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा हो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सैतं नमामि गुणातीत कांतं परब्रह्म शांतं सुविद्यादिदेवं भवान्यदा उमानाथमेशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंग महादेव देवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंग कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहार हर ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवाः तानि धर्माणि प्रतमानस्य नं तेहनाकं महिमान् सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की जय।